नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय मालिका नवीन वळणावरती येऊन आता होणार आहे सारंग आणि सावलीला सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा. आणि खंड्या गुंडाला आता ओवीला किडनॅप करायचे पाठवल्यानंतर आता सारंग हा ओवीला कसा वाचवतो आणि खंड्या गुंडाचे सत्य आता सावलीसमोर येऊन सावली आता कोणत्या सत्याचा उलगडा करताय आणि ओवीच्या जन्माचे सत्य आणि अजून एका सत्याचा उलगडा सारंगला कसा होतो, हे सगळे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर प्रेक्षकांनो, जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सावली ही व्यंकटेशकडे येते आणि व्यंकटेशची माफी मागते. व्यंकटेश म्हणतो, काय झालं ग सावली, माफी कशाला मागते? सावली म्हणते की त्या दिवशी अचानक मी सारंगसमोर तुम्हाला नवरा म्हणून उभा केलं, ते खरं तर मलासुद्धा हे करायचं नव्हतं, पण माझी मजबुरी होती. आणि व्यंकटेश म्हणतो, असं काही नाही का सावली, अगं तू मला त्या दिवशी नवऱ्याचा मान दिला ना, मला ना खूप चांगलं वाटलं, पण माझ्या मनात आता तू विषय काढला तर एक गोष्ट आली. आणि आता व्यंकटेश सावलीला म्हणतो की सावली, तो सारंग एवढा चांगला मुलगा दिसतोय आणि मग त्याच्यासमोर तू खोटं का बोललीस? आणि सावली म्हणते की फक्त दिसायला चांगलं असणं महत्त्वाचं नाही आहे, मी सारंगला खूप जीव लावलं होतं, त्यांच्या घरच्यांनाही मी खूप आनंद देण्याचा प्रयत्न केला होता. आणि जेव्हा मी लग्न होऊन त्या घरात गेले तेव्हाच मी ठरवलं होतं की मी जे काही करेन ते फक्त सारंगच्या हितासाठीच करेन. हे आता सावली व्यंकटेशला बोलते. आणि मी जेव्हा त्या घरात गेले ना, मी हेच केलं आणि मी हेच करण्याचं ठरवलं होतं, पण यांची मानसिक स्थिती त्यावेळेस ठीक नव्हती आणि मी चांगलं करत असतानासुद्धा यांच्या मनात गैरसमज तयार झाला. आणि सारंगने आपली खणखण कशी कानाखाली मारली हे आता सावलीला आठवतं. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या कानाखाली मारली, तरीसुद्धा मी ते सोडून दिलं. आणि एवढं झालेलं असतानासुद्धा जेव्हा मला सगळ्यात मोठी आनंदाची बातमी मिळाली की ती अशी की मी आई होणार आहे, आणि ही आनंदाची बातमी सगळ्यात अगोदर मला माझ्या नवऱ्यासोबत शेअर करायची होती आणि त्यासाठी मी त्यांना भेटायला गेली, पण त्यावेळी त्यांनी मला ना डिवोर्स पेपर पाठवले. आणि मी प्रेग्नंट असताना, त्यांचं बाळ माझ्या पोटात असताना त्यांनी मला डिवोर्स पेपर पाठवले, असे रडतच सावली व्यंकटेशला सांगते. आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये प्रेग्नंट होते आणि जेव्हा मी माझ्या बाळांना जन्म दिला तेव्हा त्यांनी माझ्या बाळाचा जीव घेण्यासाठी काही गुंड पाठवले, असे आता सावली ही व्यंकटेशला बोलते. आणि हे मला कळताक्षणी मी हॉस्पिटलमध्ये माझ्या दोन्ही बाळांना घेऊन पळून गेले, पण त्या गुंडांनी माझा पाठलाग करून माझ्याकडून माझी एक मुलगी हिसकावून घेतली. आणि सावली म्हणते की तिने बालपण पण बघितलं नव्हतं आणि तिने डोळे पण उघडले नव्हते, त्यावेळेस तिची काय चूक होती? आणि सावली म्हणते की मग मला ना माझ्या एकट्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी ते शहर सोडून मी बेळगावला आले आणि 8 वर्ष मी माझ्या मुलाला एकटं वाढवत राहिले. आणि सावली म्हणते की त्यानंतर 8 वर्षानंतर मी त्यांना एका मंदिरात बघितलं आणि जेव्हा मी त्यांना बघितलं त्यावेळेस व्यंकटेशजी काय सांगू, मला किती आनंद झाला होता. आणि पण त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांची बायको होती आणि त्यांनी लग्न केलं, हे मला अजिबात सहन झालं नाही, असे सावली व्यंकटेशला सांगते. आणि त्या दिवशी जेव्हा ते आले, मी कायम माझे सारंग सर माझ्यासोबत असताना ज्यावेळेस मी त्यांना त्या दिवशी बघितलं त्यावेळेस त्यांची बायको आणि त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती, असे आता सावली बोलते. आणि शेवटी सावली म्हणते की मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता आणि त्यांच्यामध्ये सुद्धा यायचं नव्हतं, म्हणून मी त्या दिवशी सहज तुमचा नवरा म्हणून त्यांच्यासमोर उल्लेख केला. आणि सावली म्हणते की मग यामध्ये माझी काय चूक? तर व्यंकटेश ते सगळं ऐकताच म्हणतो, सावली यामध्ये तुझी काही चूक नाही आहे आणि आता मला सत्य परिस्थिती समजली, तेव्हा खोटा नवरा का होईना मी कायम तुझ्यासोबत असेन. आणि तेवढ्यात सावलीच्या मोबाईलवर ओवीचा कॉल येतो, तर सावली आता अबीरला बोलावते आणि म्हणते, किती बोलता रे तुम्ही फोनवरती? तेव्हा आता अबीर म्हणतो की अगं आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत आणि बॅग भरली की नाही यासाठी फोन केला असेल. ते इकडे फोन घेऊन अबीर आता तिथून जातो, बाजूला जातो. इकडे आता ओवी म्हणते की बाबा मला कॅम्पमध्ये सोडायला येणार रे अबीर, पण एक प्रॉब्लेम झाला आहे, बाबा जरी कॅम्पमध्ये सोडायला आला तरी तो माघारी जाईल ना. अबीर म्हणतो, तू काळजी करू नकोस ओवी, तुझा बाबा तिथे आला ना तर त्याला तिथे कसं अडकून ठेवायचं कॅम्पमध्ये, माझ्याकडे दुसरी आयडिया तयार आहे. आणि अबीर म्हणतो, ते सिक्रेट आहे बरं का, मी तुला भेटल्यावरच सांगेन. आणि अबीर फोन ठेवतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी ओवी सकाळी उठतच नसते, तर तेवढ्यात अमृता तिथे येते आणि अमृता ओवीला उठू लागते. तर ओवी म्हणते, काय गं काकू तुझं सकाळी सकाळी ना, झोपू दे की मला. तेव्हा आता अमृता म्हणते की अगोदर ओवी किती वाजले बघते.
आणि अमृता म्हणते कॅम्पला जायचं की नाही, कुणाला जायचं कॅम्पला, मी सगळी तयारी करून ठेवली, चल उठ लवकर. आणि उठतच ओवी म्हणते काय काकू तू कधीच तयारी करून ठेवली सगळी. अमृता म्हणते की जेव्हा आमच्या मॅडम स्वप्नाच्या दुनियेत फिरत होत्या. इकडे खंड्या गुंडाला मोनिकाचा कॉल येतो. फोन उचलतच खंड्या म्हणतो की बोला ना मॅडम. मोनिका म्हणते की आता ना त्या गुरुकुलातील पिकनिक सगळ्या मुलांची आता जाणार आहे आणि तुलासुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे. आणि मोनिका म्हणते काहीही करून तुला त्या कॅम्पच्या आतमध्ये शिरायचं आणि त्यानंतर सावली कुणाशी बोलते काय बोलते हे सगळं तुला बघायचं आहे. आणि तिथे जे काही होतं ते सगळे अपडेट मला पाहिजे असल्याचे इकडे आता मोनिका हे खंड्याला सांगते. आणि मोनिका म्हणते की तुझ्या मोबाईलवर मी तिचा फोटो पाठवला तर पटकन खंड्या तो फोटो बघतो. पुन्हा आता कानाला फोन लावत खंड्या म्हणतो की मॅडम पण ह्या मुलीचा तुमचा संबंध काय. तर मोनिका म्हणते ती सगळ्यात माझी मोठी शत्रू आहे. आणि ते लोकेशन पाठवताच आता खंड्या म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तो कॅम्प जंगलाजवळच आहे ना, माझं काम अगदी सोपं झालं आहे. मोनिका म्हणते की खंड्या चुकूनसुद्धा पोलिसांना किंवा घरच्यांना यामध्ये काही कळलं नाही पाहिजे आणि तू जर काम चूक केलं तर तुला भरपूर मोबदला मिळेल. आणि इकडे आता सगळी मुले दुसऱ्या दिवशी कॅम्पसाठी आता जमा होतात. तर सगळ्यांना लाईनमध्ये उभी करून सावली म्हणते की सगळ्यांनी इथे बॅगा ठेवायच्या आणि पुढचे इन्स्ट्रक्शन मिळेपर्यंत ना इथेच थांबायचं. सगळी मुलं होकार देतात. आणि इकडे आता अबीर आणि ओवी बाजूला येऊन बसतात. तर अबीर म्हणतो काय झालं ओवी, आपण एवढा प्लान करून शेवटी आपला प्लान फिसकटला, मला ना खूप चिडचिड होते. ओवी माफी मागते. तर अबीर म्हणतो की तू रडू नकोस ओवी, यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. ओवी म्हणते की ऐन वेळेस बबलू दादा माझ्यासोबत आला. अबीर म्हणतो नक्कीच तुझ्या दादाला काहीतरी महत्त्वाचं काम निघालं असेल. त्यानंतर आता इकडे सावली सगळ्या मुलांना पुन्हा एकत्र बोलावते आणि सगळ्यांना फ्रेश व्हायला जायला सांगते. तर त्याच वेळेस खंड्यागुंड झाडाच्या आडून तिथे आलेला असतो आणि लपून ते सगळं बघू लागतो. आणि इकडे आता शुभ्राचे केस विंचारत असताना शुभ्रा ही आता चिडते आणि मोनिकाला म्हणते की मम्मा त्या ओवीला पिकनिकला पाठवलं, ट्रिपला पाठवलं आणि मलासुद्धा जायचं होतं. तर मोनिका म्हणते तू काही काळजी करू नकोस, मी तुला तिच्यापेक्षा भारी ट्रिपला पाठवील. तर तेवढ्यात खंड्याचा मोनिकाला फोन येतो आणि खंड्या म्हणतो मी तिथे अगदी सुरक्षित पोहोचलो आणि तुमचं पार्सल आणि ती ओवी माझ्यासमोरच आहे. तर आता मोनिका म्हणते की मी इन्स्ट्रक्शन देईपर्यंत त्यांच्यावर करडी नजर ठेवायची. आणि खंड्या म्हणतो की यामध्ये सावलीसुद्धा आहे, तिलासुद्धा उचलू का. मोनिका म्हणते जास्त शहाणपणा करायचा नाही, मी जेवढं सांगेन तेवढंच करायचं. आणि मोनिका म्हणते की मी तुला इन्स्ट्रक्शन देईपर्यंत काहीच करायचं नाही, नाहीतर माझा सगळा प्लान विस्कटेन. आणि तेवढ्यात शुभ्रा ती ऐकताच आता मोनिकाला म्हणते मम्मा तू कुणावर लक्ष ठेवायला सांगितलं. तर आता मोनिका म्हणते की जा ना बाहेर खेळायला, जा ना, मोठ्यात कशाला लक्ष घालतेस ग. तर आता शुभ्रा म्हणते तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस मम्मा. आणि इकडे आता खंड्याने त्याचा प्लान बदललेला असतो. सावलीला बघताच खंड्याला राग येतो आणि खंड्या विचार करत म्हणतो की मागच्या वेळेस ही सावली माझ्या हातून निसटली होती, पण आता या सावलीचा मी काटा काढणार आणि पुन्हा एकदा राजकुमारला मी खुश करणार आणि या मोनिकाचं काहीच ऐकणार नाही. इकडे आता बबलू आणि अमृता सारंग घेण्याची वाट बघत असतात. बबलू म्हणतो हा सारंग दादा कुठे गेलाय, ओवीला सोडायला सुद्धा आला नाही आणि ओवीना किती बारीक तोंड करून गेली. तर आता अमृता म्हणते तू काय म्हणाला बबलू, ज्या वेळेस आता ओवीच्या फॉर्मवर सही करायची होती त्यावेळेस सारंगने सुशीलाला बायको बनवून नेलं होतं, बरोबर, सारंग खोटं बोलला. तर अमृता म्हणते की यावरून सावलीने सुद्धा तिचा नवरा व्यंकटेश असल्याचे खोटं बोलली नसेल कशावरून. बबलू आता विचारात पडतो. बबलू म्हणतो याचा तर मी विचारच केला नाही, असं सुद्धा होऊ शकतं अमृता वहिनी. आणि तेवढ्या सारंग तिथे येतो. तर आता बबलू म्हणतो कुठे होता, अरे तुला माहिती आहे का ओवीला सोडायचं होतं. सारंग म्हणतो त्यासाठीच आलो. बबलू म्हणतो काळजी करू नको, सोडलं मी, टेन्शन घेऊ नको. सारंग म्हणतो कसं टेन्शन घेऊ नको, त्या तिकडे काय होत असेल काय माहिती, टीचरला कॉल केला होता तिने सुद्धा उचलला नाही. आणि सारंग पुन्हा अमृताला टीचरला कॉल करायला लावतो. आणि कॅम्पमध्ये इकडे सगळी मुलं आता लपाछुपीचा खेळ खेळू लागतात. आणि इकडे आता आबीर हा सगळ्या मुलांना लपायला सांगताच आबीर सगळ्या मुलांना इकडे तिकडे बघू लागतो. ओवीसुद्धा एका झाडाच्या आड लपते. तर तेवढ्यात खंड्यागुंड पाठीमागून येतो आणि मग विचार करत म्हणतो की अरे वा, शिकार तर स्वतः माझ्याकडे चालत आली. ओवी झाडाच्या आड लपलेली असते. आबीर सगळ्यांना शोधत असतो आणि खंड्या विचार करतो की आता हिच्यापाशी आजूबाजूला कोणीच नाही आहे, आत्ताच्या पुरीला गायब करतो असे म्हणत खंड्या आता ओवीला पकडायला जातो. आणि ही गायब झाल्याचे कळताच तिच्या शोधात सावली इकडे नक्की येईल आणि मग त्या सावलीला उचलतो आणि तिचा काटा काढतो. असा प्लान आता खंड्या करतो.
आणि मग एकदा का दोघी मिळाल्या की ती ओवीसुद्धा माझ्या हाताला येईल आणि या सावलीलासुद्धा मी कायमची गायब करून टाकेल असा विचार आता खंड्या करतो. आणि आता समोर ओवी लपलेली असते तर पाठीमागून खंड्यापुढे येऊ लागतो आणि हसतच खंड्या विचार करतो की एका दगडात आता मी 2 पक्षी मारणार. तेवढ्यात आबीर आता शोधत शोधत आता ओवीला आणि बाकीच्या मुलांना बघत आता तिकडे येऊ लागतो. आणि तेवढ्यात आता खंड्या इकडे ओवीला पकडायला ओवीच्या जवळ येतो तर ओवी आता तिकडे आबीरला बघत असते आणि झाडाच्या आड लपून आता हसू लागते आणि तोंडावरती बोट ठेवते. आणि इकडे आता जगन्नाथ हा सावलीला कॉल करतो आणि म्हणतो की सावली बाळा, अगं तू तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग पुन्हा एकदा नव्याने का सुरुवात करत नाही. तर आता सावली म्हणते की नाही बाबा, जोपर्यंत माझ्या पाठीमागे लागलेले गुंड कोण आहेत, त्यांना कोणी पाठवलं हे मला कळत नाही आणि त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत मी माझी ओळख आणि माझी रेकॉर्डिंग चालू करणार नाही आणि माझी ओळख दाखवणार नाही. आणि इकडे आता राजकुमार हा त्या गुरुकुलमध्ये आलेला असतो आणि त्या गुरुकुलमध्ये येताच त्या गुरुकुलाचं नाव बघताच राजकुमारला धक्का बसतो. राजकुमार विचार करतो, स्वर सावली गुरुकुल, संगीत गुरुकुल. आणि सावलीची आठवण आता राजकुमारला येते आणि राजकुमार घाबरतो. आणि इकडे आता मोनिका ही खंड्याला कॉल करते आणि मोनिका खंड्याला म्हणते की खंड्या, ते सगळं सोड, अगोदर काय काय घडलं ते सांग. आणि मोनिका म्हणते, बिंडो खंड्या, अरे तुला त्या पुरीला गायब करण्याचं काम सांगितलं होतं, ते केलं का? तर खंड्या आता मोनिकाला बघतो आणि रागाने आता खंड्या म्हणतो की त्या पुरीला उचलवलं. तर इकडे आता त्याच वेळेस आता ओवीची काळजी वाटत असल्यामुळे सारंग आता त्याच्या कारमधून आता इकडे टूरकडे येतो आणि ज्या ठिकाणी आता ट्रिप आलेली असते त्या ठिकाणी मात्र मोठा गोंधळ उडालेला असतो. आणि ओवीला किडनॅप केलेलं असतं, गायब केलेलं असतं आणि ओवी नाही हे कळताक्षणी सगळेजण घाबरतात. तर त्याच वेळेस आता सारंग तिथे येतो. तर ओवीला किडनॅप केल्याचं समजताच सारंग आता त्याच्या कारमधून इकडे तिकडे बघू लागताच इकडे आता खंड्या ओवीला घेऊन जात असताना सारंग खंड्याला बघतो आणि रागाच्या रुद्रावताराने खंड्याची कुत्र्यासारखी धुलाई करून आता सारंग हा ओवीचा जीव वाचवतो. आणि त्याच वेळेस आता सावली ही खंड्याला बघते आणि मोठ्याने ओरडत सावली म्हणते की सारंग हाच तो गुंड आणि यानेच माझ्या मुलीला लहानपणी पळवलं आणि किडनॅप केलं आणि माझी मुलगी माझ्यापासून याच्यामुळे दुरावली. ते ऐकताच आता सारंगला धक्का बसतो आणि त्याच वेळेस ती लहान मुलगी त्या नदीवरून त्या पुलावरून फेकत असताना सारंगने खंड्याला पकडलं होतं आणि ही तीच मुलगी तर नाही, ह्या सत्य आता सारंग समोर येते आणि सारंगला झालेला असतो तो सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा. आणि आता ओवी ही सावलीची मुलगी असल्याचे सत्य आता सारंग समोर येऊन आता सारंग हा ओवी ही आपली मुलगी आहे हे सत्य सारंगला कसे कळणार आणि भयानक सत्याचा उलगडा होता जाता सारंग हा त्याचा गैरसमज कसा दूर होणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.